विषयावर सातत्याने चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आज देखील एक 68व्या भागाशामध्ये आपण पुन्हा एक वार काही गोष्टी पाहणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 11 मध्ये आम्ही काही गोष्टी शिकणार आहोत, ज्यामध्ये आम्हाला भीती, भय आणि घाबरणं या विषयावर आम्हाला आणखीन माहिती मिळत आहे. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्याच्यामध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आपण कालच्या भागामध्ये पाहिलं 67व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 11 म्हणजे या विषयावर, या वचनावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ज्यांच्या जीवनामध्ये जीवनाचा आत्मा या समाला आहे, अशा प्रत्येक प्रिय भाव आणि बहीण आणि आई वडील, जगातली अंधकारची सत्ता त्यांचं भय धरती, जगातली अंधकारची सत्ता त्यांना घाबरती, जगातली अंधकारची सत्ता त्यांची भीती बाळगते. जे सत्य लोक आहेत ना, बोटावर मोजण्यासारखेच असतील, परंतु त्यांची अनेक लोक भीती बाळगतात. हे ठीक आहे की त्यांना सन्मान मिळत नाही, आदर मिळत नाही, त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, ही एक वेगळी बात आहे. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अनेक लोक त्यांना डवचण्यासाठी देखील घाबरतात, भीती धरतात आणि ते म्हणतात नाही, ते देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, ते देवाचे निवडलेले आहेत, ते सत्य रियालिटीमध्ये जीवन जगणारे आहेत, ते प्रामाणिक आहेत, ते विश्वासू आहेत आणि त्यांना दिलेली कामगिरी ते प्रामाणिकपणाने चोख करत आहेत आणि म्हणून सहजासहजी आरोप त्यांच्यावर करता येत नाही. परंतु एक काळाच्या गरजेनुसार, वेळेनुसार अनेक अशी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होती की उलट अशा प्रिय लोकांचं भय बाळगण्याऐवजी किंवा अशा प्रिय लोकांचा सन्मान आदर करण्याच्या ऐवजी अनेक वेळेस जे परमेश्वराचं भय बाळगतात, भीती धरतात किंवा प्रामाणिकपणाने जीवन जगतात, हेच लोक जगातल्या उद्धट लोकांचं भय, जगातल्या टार्गेट लोकांचं भय धरतात. जगातल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रसंग आहेत, जे आमच्या ड्युटीला, आमच्या क्षेत्राला काळिंबा लावणारे आहेत, त्यापासून कसं आम्ही जपून राहू किंवा त्यापासून कसं आम्ही सुरक्षित राहू, म्हणून अनेक सज्जन, देवाला आवडणारे, प्रामाणिक असणारे, सत्य समर्पित असणारे, इतरांची सेवा करणारे लोक अशा लोकांना घाबरतात. परंतु पवित्र शास्त्र हे सांगत आहे की आम्हाला ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या अंतःकरणामध्ये, ज्यांच्या शरीरामध्ये जीवनाचा आत्मा आहे, ज्यावेळेस जीवनाचा आत्मा आला त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, ते लोक त्या ठिकाणी घाबरले. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया आजच्या 68व्या क्रमांकामध्ये. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 13 वाचूया. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचं गौरव केलं. हा देखील शास्त्रभाग आम्ही कालच्या भागामध्ये पाहिला होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आणि आई वडिलांनो, या ठिकाणी जोपर्यंत आम्ही मराठीमध्ये आम्हाला चांगली प्रकारची म्हण माहिती, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. जोपर्यंत पुढच्याला ठेच लागत नाही तोपर्यंत मागचा शहाणा होतच नाही. जोपर्यंत पुढचा समोरचा खड्ड्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही काही खड्ड्याला चुकूनही जात नाही, खड्डा बुजवण्याचा प्रयत्नही करीत नाही आणि तिथं खड्डा आहे असं दुसऱ्यांनाही सांगत नाही. हे देखील परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आमचं हे केलेलं कृत्य हे पाप आहे. म्हणजे जाणून बुजून ती परिस्थिती जोपर्यंत आमच्या स्वतःवर, वैयक्तिक जीवनावर, कुटुंबावर, मिनिस्ट्रीवर, संस्थेवर, आमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये किंवा आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत तिथं जोपर्यंत त्या गोष्टीत कुणीतरी अडकत नाही, कुणीतरी खड्ड्यात पडत नाही, कुणाचा तरी नाश होत नाही, कुणाचं तरी नुकसान होत नाही, तोपर्यंत अनेक असे लोक आहेत की ते सावध करीत नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्यांच्यामध्ये सत्य आहे, ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, जे परमेश्वराचं भय धरतात,
जे भय धरून जीवन जगतात आणि ज्यांना परमेश्वराने सत्सक विवेक बुद्धी दिलेली आहे, असे लोक लांब दृष्टी करतात, दूरदृष्टीचा विचार करतात. ते आपल्या पायाजवळ कधी पाहत नाही. पायाजवळ बघणारे जे आहेत ते स्वार्थी आहेत. पायाजवळ बघणारे आहेत ते स्वतःच्याच मलाच सगळं हवं आहे, अशा प्रकारचा एक कॅटेगरीचा वर्ग आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो आणि वडिलांनो, जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला या समाजाला एक सुंदर असं ज्ञान दिलेलं आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे, परमेश्वराच्या आज्ञाविधी नियम दिलेला आहे, विश्वासूपणा दिलेला आहे, प्रामाणिकपणा दिलेला आहे, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी आम्हाला परमेश्वराचं गौरव करणं, परमेश्वराचं भय धरणं, परमेश्वर पित्याला सन्मान देणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, आज ज्या वेळेस आमच्या जवळ चांगल्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत, त्या आम्ही न घाबरता, अनेक लोकांना, अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, त्यांना प्रत्येकाला परमेश्वराने अद्भुत अशा गिफ्ट दिलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना पॉवर दिलेले आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, अभिषेक दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे, धैर्य दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. त्यांना भित्रेपणाचा किंवा भयाचा आत्मा दिलेला नाही. तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की अनेक लोकांना ही गिफ्ट दिलेली असून, हा अधिकार दिलेला असून, हे सामर्थ्य दिलेलं असून, ही शक्ती दिलेली असून, हे ज्ञान दिलेलं असून, परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे याची प्रचिती त्यांनी घेतलेली असून देखील अनेक सत्य अनेक लोकांनी बऱ्याच दिवसापासून लपून ठेवलेलं आहे. अनेक लोक जगाला घाबरतात. जर मी सत्य सांगितलं तर लोक माझा सन्मान करणार नाही. जर मी खरं बोललो तर लोक माझा आदर करणार नाही. जर मी सत्य देवाचं एक पश्चातापाचं वचन सांगितलं तर लोक माझ्या चर्चला येणार नाही. किंबहुना मी एखाद्याचं पाप दाखवलं तर लोक पुन्हा एक वार माझ्या मंडळीमध्ये येणार नाहीत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, मंडळी तुमची किंवा माझी स्वतःची नाही, मंडळी परमेश्वराची आहे. त्याचा चालक एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. त्याने त्याच्या मेंढराकरता प्राण दिलेला आहे. जगातला कोणताच पालक, रेव्हरंड, पास्टर, बिशप, फादर साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब हा स्वतः आपल्या मंडळीसाठी प्राण देऊ शकत नाही. तो मंडळीसाठी होईल तितके प्रयत्न करील, मृत्यूच्या टोकापर्यंत प्रयत्न करील, जर देवाची कृपा त्याच्यावर असेल. परंतु आपल्या मंडळीसाठी प्राण देणारा दुसरा जगामध्ये नावच नाही. एकच नाव होतं, एकच नाव आहे आणि एकच नाव राहणार आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा माझा भरोसा आहे. या भरोशाप्रमाणे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आणि आई वडिलांनो, आम्ही जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. आणि हे जीवन जगत असताना सत्य रियालिटीचं न घाबरणारं जीवन जगण्यासाठी आम्हाला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे आम्ही स्वतः परमेश्वराच्या हातामध्ये येणं, परमेश्वराच्या समोर येणं, परमेश्वराचं भय धरणं. मी सातत्याने अनेक भागामध्ये एका वचनाचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे की तो म्हणजे परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. जर का मनुष्याने, तुम्ही आणि मी आणि जगातल्या प्रत्येक भाऊ बहीण आई वडिलांनी परमेश्वराचं जर भय धरलं तर निश्चित अर्थानं परमेश्वर तुम्हाला आणि मला स्वर्गीय ज्ञान देतो, जगातलं नाही. अनेक लोक जगातले डॉक्टरिंग करून लय मोठे मोठे झाले. अनेक लोकांनी जगातल्या डॉक्टरींनी या वचनाचा गैरअर्थ करून टाकला. अनेक लोकांनी जगातलं ज्ञान मिळवलं आणि आध्यात्मिक ज्ञानाला ते क्रॉस करून पाहत आहे. आध्यात्मिक ज्ञान आणि जगातलं ज्ञान मिळून अनेकांना ते फसवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आई वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय आणि हे ज्ञान जगातलं नसून आध्यात्मिक आहे, आत्मिक आहे, धार्मिक आहे, परमेश्वरापासून आहे, देवापासून आहे, सत्यापासून आहे, आत्म्यापासून आहे, यहोवा परमेश्वरापासून आहे. आणि हे ज्ञान फुगवत नाही, हे ज्ञान रुसवत नाही, हे ज्ञान कुणाला लुटीत नाही, हे ज्ञान खोटी साक्ष देत नाही, हे ज्ञान खोटी डॉक्टरीन तयार करत नाही. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचं भय धरणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही परमेश्वराचं भय धरलं तर निश्चित अर्थाने आमच्या ठाई आमच्यामध्ये असणारा चांगुलपणा, आमच्यामध्ये असणारा देवाचा आत्मा, आमच्यामध्ये असणारं दैवी ज्ञान, आमच्यामध्ये असणारा विश्वास, आमच्यामध्ये असणारा सर्व प्रकारची आस्था, ती आम्ही कृतीमध्ये आणायला सुरुवात करू. आणि परमेश्वरची हीच इच्छा आहे की आम्ही कृतीशील जीवन जगावं. केवळ सांगणारे नसावेत, केवळ ऐकणारे नसावेत, तर सांगणारे आणि ऐकणारे या दोघांनी मिळून कृती आणि आचरण करणारे असेल. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आई वडिलांनो,
आम्हाला परमेश्वराने चांगलं काम करण्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. आम्हाला परमेश्वराने या जगामध्ये परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं सत्य, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची महिमा, परमेश्वराचा आदर, परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं भय धरण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि केवळ धरायचं नाही तर तुम्हाला आणि मला त्याचं अनुकरण करायचं आहे, कृतीमध्ये आणायचं आहे, आमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणायचं. ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणू त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तो परमेश्वर आमचा दिवस ज्या वेळेस तो येईल न्याय वैभवाने, किंवा ज्यावेळेस तो रॅप्चर साठी येईल, किंवा ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या न्यायस्थानासमोर उभं राहू, त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीपासून वाचल्या जाऊ. आणि जर आमच्या जीवनामध्ये हे सर्व गोष्टी जर आहेत तर निश्चित अर्थाने तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनाच्या वतनाचे वाटेदार 100% होऊ. आणि म्हणून या ठिकाणी प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 13 आम्ही पाहिलेलं आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, वाचूया. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. मला सांगायचंय प्रिय की अनेक वेळेस असं घडतं की परमेश्वराने आम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी पवित्र शास्त्राच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आज काय नव्याने कुठल्या प्रोफेट साहेबांना किंवा भविष्यवक्ते साहेब किंवा जेवढे कोणते मोठे साहेब आहेत, रात्री परमेश्वर दृष्टांतात येऊन त्यांना ती तारीख, वार, टायमिंग, वेळ काय सांगणार नाही, काय होणार हे सांगणार नाही. तर तुमच्या आणि माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी, त्याच्याही पेक्षा पूर्वी यशया, यिर्मया, हेजकेल, हिजकिया, त्याचप्रमाणे दानियल, पहिले राजे, दुसरे राजे किंवा उत्पत्तीच्या ग्रंथापासून जरी म्हटलं ना तरी परमेश्वर तुम्हाला आणि मला शेवटच्या घटकेविषयी सावध करत आहे. नव्याने कुठल्या सेवकाला परत एकदा प्रकटीकरण व्हावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं की अमक्या अमक्या तारखेला असं असं होणार आहे, तुम्ही सावध व्हा. नाही माझ्या प्रिय भावांनो, जर आम्हाला आजचा दिवस दिलेला आहे, जर आज आम्हाला संधी आहे तर आजच आम्ही तो दिवस आमच्या समीप आहे, आमच्या जवळ आहे, तो येणारा आहे. मला तो आज येऊ, रात्री येऊ, उद्या येऊ, परवा येऊ, पुढच्या महिन्यात येऊ, वर्षात येऊ, परंतु आम्ही सक्षमरित्या त्या दिवसाची वाट पाहण्याच्या अगोदर, तो दिवस येण्याची अपेक्षा बाळगण्याच्या अगोदर, कारण तो दिवस येणार आहे ना, तो काय आनंदाचा दिवस नाही, तो काय तारणाचा दिवस नाही, तो उल्हासाचा दिवस नाही, तो दिवस आमच्यासाठी फायनल जजमेंट असेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, आपण 11-13 मध्ये पाहिलं, ज्या वेळेस यांच्या समोर मोठा भूकंप झाला, ज्यावेळेस त्या भूकंपामध्ये त्या शहराचा 1/10 भाग पडला खाली, ज्या वेळेस त्या भूकंपामध्ये जवळजवळ किती 7,000 लोक मृत्युमुखी पडले, त्यावेळेस हे बाकीचे जे उरलेले लोक होते त्यांना परमेश्वराचं भय वाटलं, त्यांनी परमेश्वराच्या नावाचा गौरव केला, त्यांनी परमेश्वर आरोळी केली. म्हणजे माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, जोपर्यंत आमच्या समोर एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत या जगातले लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा सुधरत नाही. वारंवार ह्या गोष्टी होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळामधले सर्व भाकित, सर्व संकल्पना, सर्व जे काही गोष्टी होणार आहेत, ज्या झालेल्या आहेत, ज्या आता सध्या होत आहे आणि काही होणाऱ्या आहेत, या सर्वांचं मार्गदर्शन पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराचं भय धरून पवित्र शास्त्राच्या आज्ञा मनन करणं, चिंतन करणं, अध्ययन करणं आणि ते पालन करणं, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ह्या प्रक्रिया होतील त्यावेळेस आलेल्या प्रत्येक गोष्टीवर, मग आल्यानंतर नाही, मी कालच्या भागामध्ये सांगितले, तहान लागली का मग गिअर खांदायला लावायचं, तहान लागली का मग बोर वेलवाल्याला फोन करायचा, मला एक बोर घ्यायचा आहे, अर्जंट घ्यायचा आहे. तो म्हणून मला 1-2 दिवस टाईप नाही ना म्हणायचं, असं जमत नाही. मला तहान लागलेली आणि मला लगेच पाणी प्यायचंय त्याच्यातलं, असं काही जमत नाही. अशाच प्रकारे माझ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आपलं जीवन आहे. ऐन वेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट मिळणार नाही. तर जर आम्हाला परमेश्वराने जर जिवंत ठेवलेलं आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी गुणसंपन्न ठेवलेला आहे, सुरक्षित ठेवलेला आहे, निरोगी ठेवलेला आहे, चांगल्या प्रकारचे सुख देखील दिलेला आहे, तर निश्चित अर्थाने आपण दररोज तो दिवस येणार आहे या दृष्टिकोनातून यावर विश्वास ठेवून आमचे चांगले काम आम्हाला जे सोपवलेलं आहे ते आम्ही सोडता कामा नये. कारण हेच चांगलं काम तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्याच कामावरच्या भरवशावर, ह्या कामाने केलेल्या कृतीवर
आचरणावर, आम्ही जगलेल्या जीवनावर आम्हाला बक्षीस आहे, वेतन आहे किंवा दंड देखील आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स पाहूया. प्रकटीकरणाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 18 मध्ये. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदेष्टे, आणि तुझे दास व संदेष्टे, व तुझे पवित्र जन, व तुझे पवित्र जन, व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, यास वेतन देण्याची वेळ, यास वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी, आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ करण्याचा नाश करण्याची वेळ आली आली आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद प्रभू. येणारी वेळ काही चांगली नाही, येणारी वेळ काही आमच्या फायद्याची नाही. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला नो एक्सक्यूज. येणाऱ्या वेळेमध्ये प्रिय तुम्हाला आणि मला जर जगायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल, भला आम्ही शरीराने मरण जरी पावलो, भला आमचं आयुष्य जरी संपलं, जरी प्रभूमध्ये आम्ही झोपी गेलो, पण तू झोपी जाण्याच्या अगोदर आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर ह्या लोकांना देखील उठवणार आहे जे प्रभूमध्ये झोपी गेलेत. मग ते चांगलं काम करून गेलेत का वाईट काम करून गेले, त्या दोघांना उठवण्यात येईल. या दोघांचा देखील न्याय होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर जर प्रकटीकरणाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 18 जर आज आम्हाला माहिती पडला आहे, तर आम्हाला हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ झाली. आज जर आम्ही जनरली जर पाहिलं तर सगळ्या राष्ट्रामध्ये क्रोध आहे. सगळ्या वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीच्या, आता सध्या कोविड-19च्या वातावरणामध्ये जे काही अफलागफल झालेली आहे, किंवा जे काही आर्थिक मारामंदी झालेली आहे, किंवा जे काही कामकाजाच्या गोष्टी झालेल्या आहेत, किंवा जे काही इतर लोकांनी लोणी खाल्ला असेल, तूप खाल्लं असेल, किंवा लुटालूट केली असेल, आणि त्यामुळं काय झालेलं आहे, सगळीकडे क्रोध सुरू झालेला आहे. आणि हा क्रोध जनरली लोकांचा आहे, परंतु वास्तविकरित्या परमेश्वराचा क्रोधाची वेळ आली. परमेश्वराने क्रोध दाखवला. आणि ह्या 2020 ते 2021 मधले आमचे जे एक सव्वा वर्ष कशा प्रकारे गेलेले आहे आज संपूर्ण जगाला माहिती. याविषयी सेपरेट माहिती द्यायची काही गरज नाही. पुढे लिहिता येतो, मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे. जे मृत आहेत ना, त्यांचा न्याय करण्याची वेळ. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी मृत होणार आहेत, तुम्ही आणि मी प्रभूमध्ये झोपी जाणार आहेत, तुम्ही आणि मी हे आमचं जगातलं शरीर इथं त्यागणार आहोत, आणि तुम्ही आणि मी हे जग किंवा या जगातल्या गोष्टी सोडून आम्ही झोपी जाणार आहोत, किंवा मरण पावणार आहोत, किंवा मृत्यू होणार आहोत. यानंतर मृतांचा न्याय करण्याची वेळ, त्यावेळेस न्याय तर होणार आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, अजून आम्ही जिवंत आहोत. अजून तर काही आम्ही स्मशानभूमीत गेलो नाही. अजून तर काही आपली पीटी बुकिंग झालेली नाही. अजून आपल्या जीसीपी वाल्याला खड्डा खांदायला काही फोनही केलेला नाही. आज तागायत तरी आम्ही जिवंत आहोत. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी मृत आहोत. मृत, मेलेले, मुर्दे, झोपी गेलेले, सोंग घेतलेले. आज आमचा न्याय मेल्यानंतर देखील होणार आहे. मग जिवंत असताना मी का बदलू नये? मेल्यानंतर जर आम्हाला आमच्या पापाचा दंड जर मिळत असेल, आणि तो दंड जर आम्हाला सदैव किंवा सार्वकालिक नरकात, किंवा सार्वकालिक आगडीत, किंवा सार्वकालिक अधोलोकात जर घेऊन जात असेल, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला, अशासाठी की तुमचा माझा जगातला कुणाचाही नाश होऊ नये. आणि जर आज आम्ही जिवंत आहोत, तर जिवंतपणे जर आम्हाला हे समजलेलं आहे की प्रभू दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे, पश्चाताप जर केलं, भग्न हृदय जर झालं, त्याची भीती जर धरली, आज्ञा पाळायला सुरुवात केली, तर निश्चित अर्थाने तो आम्हाला संधी देतो. ज्या अर्थी तुम्ही आणि मी जिवंत आहोत, त्या अर्थी त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आणि म्हणून मेल्यानंतर आमचा न्याय होण्याच्या ऐवजी तो न्याय टाळण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आज देखील आम्हाला त्या परमेश्वराचं भय धरणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. आज देखील त्या परमेश्वराच्या नावाचा महिमा करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोक म्हणतात मेल्यानंतर पाहता येईल. अहो, परंतु काही लोक जिवंतपणी त्याचा अनुभव घेत आहेत. काही लोक जिवंतपणे स्वर्गाच्या राज्याचा देखील आनंद घेत आहेत, आणि काही लोक जिवंतपणे नरक, अधोलोक देखील भोगीत आहेत.
लोकांशी चर्चा करून पहा. लोक सांगतात अहो काय खरं नाही, काय जगण्यात अर्थ नाही, नरकासारखं जीवन झालंय, काय काही तथ्य नाही, कुठल्याच गोष्टी चूक नाही, वैभव नाही, शांती नाही, काय काय मागं लागलंय काही समजत नाही. म्हणजे काय हे सगळ्या नरकाचे अनुभव लोक सध्या घेतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जसं त्या चोराने पश्चाताप केला आणि परमेश्वराला ओळखलं, परमेश्वरच्या पुत्राचं भय धरलं, लागलीच तो सुख लोकात गेला. आज जिवंतपणे जर आम्ही परमेश्वरचं भय धरलं आणि लागलीच त्याला पश्चाताप केला, तर तुम्हाला आणि मला जीवन जगण्यासाठी परमेश्वरने संधी दिलेली आहे. मेल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर न्याय होईल तेव्हा होईल, तो तर होणारच आहे. परंतु आम्ही तो न्याय जिवंतपणे देखील बदलण्याचं सामर्थ्य, बदलण्याची शक्ती, बदलण्याची ताकद, बदलण्याची हुन्नर, बदलण्यासाठी दिलेली संधी परमेश्वरने आम्ही दवडता कामा नये. अनेक लोकांनी ती दवडलेली आहे. पुढे लिहित आहे, आणि तुझे दास, जे आम्ही परमेश्वरचे दास आहोत असं म्हणतो ना, संदेष्टे, जे आम्ही परमेश्वरचे संदेष्टे आहोत जसं म्हणतो ना, किंवा पास्टर, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कॉर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब आम्ही जे म्हणतो ना, सेवक वर्ग, व तुझे पवित्र जन, आणखीन काही काही इतके पवित्र जन आहेत ना या जगामध्ये, देवाच्या पवित्र आत्म्यात इतके गुणसंपन्न आहेत, व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, परमेश्वराच्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, दासांनी देखील परमेश्वरची भीती बाळगली पाहिजे. संदेष्टेने देखील परमेश्वरची भीती बाळगली पाहिजे. जे पवित्र जन आहेत ना, त्यांनी पण परमेश्वरची भीती बाळगली पाहिजे. आणि जे लहान थोर आहेत त्यांनी देखील परमेश्वरची भीती बाळगलीच पाहिजे. आमच्या मंडळीमध्ये, चर्चमध्ये, मंदिरामध्ये, सहभागितेमध्ये जे येणारे छोटे मोठे जे कमकुवत, अज्ञानी, अशिक्षित, किंबहुना गरीब, जे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आहेत ना, जे कुटुंब आहेत ना, यांनी देखील परमेश्वरची भय बाळगलं पाहिजे, भीती बाळगली पाहिजे. पुढे तो लिहित आहे, ह्यास वेतन देण्याची वेळ. सगळ्यांना वेतन मिळणार आहे, दासांना वेतन मिळणार आहे, संदेष्ट्यांना वेतन मिळणार आहे, पवित्र जन जे आहेत ना, स्वतःला करीत आहेत, काही आहेत, काही करण्याचा प्रयत्न आहे, त्यांनाही पण, आणि जे लहान थोर आहेत ना, यांना पण वेतन देण्याची वेळ आली आहे, किंवा देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी करण्याचा, नाश करण्याची वेळ आलेली आहे. दोन वेळी संगत आलेले आहेत. पृथ्वीचा, जगाचा नाश होणार आहे, आणि जे परमेश्वरचं भय बाळगणारे लोक आहेत, जे परमेश्वरचे सेवक आहेत, जे परमेश्वरचे संदेष्टे आहेत, जे पवित्र जन जगत आहेत, जे आज्ञा पालन करीत आहे, यांना वेतन देण्याची वेळ आली. तुम्हाला असं वाटू देऊ नका वेतन म्हणजे आमच्या फायद्याच असेल. वेतन दोन प्रकारे दिले जातं. एक दंड म्हणून वेतन दिले जातं, आणि एक बक्षीस म्हणून वेतन दिले जातं. एक प्रामाणिकपणाची एक चांगली पावती दिली जाते, आणि एक दुष्टपणाची एक चांगली पावती दिली जाते. ती चांगली पावती म्हणजे डायरेक्ट तिकडच. साधं उदाहरण जर आपण पाहिलं, पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये, ज्यावेळेस कोण एका राजानं, एका कारभार्यानं आपल्या पुत्राच्या मेजवानीसाठी लोकांना आमंत्रण दिलं, आणि काही लोकांनी बहाणे केले. ते म्हटले आम्हाला वेळ नाही, हे नाही, ते नाही, फलानं नाही, बिस्तानं नाही. आणि मग तो राजा म्हटला, तो कारभारी म्हटला, जा आणि रस्त्यावर जितके लोक दिसतील तेवढे सगळे उचलून घेऊन या. माझा हा मंडप जो आहे तो भरला पाहिजे, जेवण आहे, आणि या ठिकाणी आनंद हर्ष झाला पाहिजे. अनेक लोक येतात आणि त्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी घटना होती, त्या ठिकाणी सगळ्या लोकांना सर्रास ड्रेस दिला जातोय, चांगल्या प्रकारचे कपडे दिले जातात, वस्त्र. आणि मग एक जण त्याचं काम निपटून दरवाज्यातून जायच्या ऐवजी खिडकीतून जातो, कारण तो उशिरा गेलेला असतो ना निम्यात. आणि मग तो स्वतः राजा, तो कारभारी, तो मालक स्वतः त्या लोकांची विचारपूस करण्याची, किंवा त्याला वाढण्यासाठी, किंवा त्यांचं व्यवस्थितपणा आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतः येतो. ज्यावेळेस तो स्वतः येतो त्यावेळेस त्यांना एकच व्यक्ती असा दिसतो का त्याच्या अंगामध्ये कपडे नसतात. म्हणजे असे हे कपडे असतात जनरली, परंतु ज्या मेजवानीमध्ये जे कपडे त्या सर्व लोकांना सारखेच वाटले होते ते नसताना मग तो विचारतो, कारभारी तुझे कपडे कुठे, तुझं वस्त्र कुठे? त्याला काहीच उत्तर देता येत नाही, कारण तो दरवाज्यातून आलेला नसतो. कपड्याचं वाटप, वस्त्र वाटप दरवाज्यात होती, हा खिडकीतून आलेला असतो. याचा अर्थ हा खिडकीतून आला, याचा अर्थ हा छप्पर तोडून आला,
याचा अर्थ हा भितडीला भोसकं पाडून आला, ह्यो काहीतरी कुटाने करून आला, पण ह्यो दरवाजेतून नाही आला. कारण दरवाजेतून येणाऱ्याला वस्त्र द्यायचे, दरवाजेतून येणाऱ्याला त्या ठिकाणी वस्त्र द्यायचे. याच्याजवळ वस्त्र नव्हते. मग तो राजा, तो कारभारी, तो म्हटला, याला उचला, याचे हातपाय बांधा आणि याला अंधाऱ्या कोठडीत टाका. जे लोक त्या आमंत्रणाला आले त्यांची मजुरी, त्यांचं वेतन, त्यांचं बक्षीस, त्यांना वस्त्र दिले, जेवण दिलं, त्यांची सुशस्त्रा करण्यात आली, त्यांचा मान सन्मान बहुमान मिळाला. परंतु ज्या परमेश्वराचं भय धरलं नाही, त्या राजाचं भय धरलं नाही, आज्ञा पालन केली नाही, त्याने दिलेला वट हुकूम मानला नाही, त्याचं आमंत्रण नाकारलं, याचं जगातलंच काम करीत बसला आणि मग उरलेल्या वेळेत म्हणला, जाऊ बाबा आपण जेवायच्या टायमाला जाऊ. बरोबर, हे गेलं जेवायच्या टायमाला. असे अनेक लोक आहेत हे जेवायच्या टायमाला येतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाढलं, जगातलं जेवण तुम्हाला भरपूर मिळेल, परंतु आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक प्रभू पासून मिळणार जर तुम्हाला मिळालं नाही तर तुमचा आणि माझा काही उपयोग होणार नाही. मग अशा प्रकारचं वेतन जे आहे ना, दोन प्रकारचं आहे. ह्या लोकांनी आज्ञा मानल्या, भय मानलं, त्या राज्यामध्ये आले, त्यांच्यामध्ये सहभागिता झाली, त्यांना चांगल्या प्रकारचे कपडे मिळाले, त्यांना वाहवा मिळाली, त्यांचं वेलकम झालं, त्यांचं स्वागत झालं, त्यांना कदाचित आपण आहेर दिला असेल, कदाचित त्यांना एखादं पुष्पगुच्छ दिला असेल, एखादा गद्दा गुद्दा काय ते दिला असेल. पण याला मात्र उचललं, याचे हातपाय बांधले आणि याला अंधाऱ्या कोठडीत टाकून दिलं. अशी वेळ आमची येऊ नये म्हणून माझ्या प्रिय भावांनो, म्हणजे या वचनाप्रमाणे मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास संदेष्टे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर ह्यास वेतन देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही परमेश्वराची भीती बाळगणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही परमेश्वराला घाबरणं गरजेचं आहे. आज आम्ही परमेश्वराची भीती बाळगत नाही, परमेश्वराचं भय बाळगत नाही, परमेश्वराला घाबरत नाही, आम्ही दुसऱ्याच गोष्टीला घाबरतो. अनेक वेळेस ऐंशी होतं की अनेक वेळेस आम्ही पाप जे आहे किंवा कुकर्म जे आहे किंवा जे काही न आवडणाऱ्या गोष्टी असतील ते आम्ही बिनधास्त करतो. पण तू ज्यावेळेस आमचा नातेवाईक, आमचा बाप, आमचे एखादे साहेब, ऑफिसर किंवा कुणीतरी मोठा असेल, त्यांच्या समोरची आपण गलती करत नाही. का करतो माहिती का? आपण त्यांचा मान धरतो, त्यांचा सन्मान करतो, त्यांचा आदर करतो, त्यांच्या समोर आपली इज्जत छापमध्ये राहिली पाहिजे म्हणून आपण बाजूला जाऊन ते कुकर्म करतो, त्यांच्या समोर नाही. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही आई वडिलांनो, परमेश्वराच्या समोर तुम्ही बिनधास्त करता आणि मग एखाद्या ऑफिसर, साहेब किंवा एखादा मोठा देवाचा सेवक म्हणा किंवा जो कोणी अधिकारी म्हणा किंवा एखादा आमचे बुजुर्ग माणसं म्हणा, यांच्या समोर तुम्ही ती गोष्ट करत नाही, ती तुम्हाला पाप वाटते, ती तुम्हाला शरम वाटते, ती तुमची लाज घालण्यासारखं वाटतंय किंवा ती तुम्हाला एक तुम्ही समोरच्याला आदर देण्यासाठी किंवा ती चूक लपून मी लय स्वतःला शहाणा, मी एकदम धुतल्या तांदळाचा, हे तुम्ही लोकांसमोर दाखवता. परंतु तो परमेश्वर आम्हाला रात्रंदिवस पाहतो, त्याच्या समोर मात्र आम्ही बिनधास्त करतो. ही जगाची फॅशन आहे की लोक परमेश्वराचं भय धरत नाहीत, अधिकाऱ्याचं भय धरतात, पालक वर्गांचं भय धरतात, संदेष्ट्यांचं धरतात, ब्रदर लोकांचं धरतात, मोठमोठाले प्रॉफिट असतील, फादर असतील, गुरुजी असतील, बंतीजी असतील, हबपा असतील, काजी असतील, मोठमोठाले बुद्धिचारी असतील, यांचं भय बाळगतात. परंतु ज्या परमेश्वराने या सर्वांना निर्माण केलंय, ज्या परमेश्वर ह्या सर्वांचा निर्माण करता आहे, त्या निर्माणकर्त्याचं भय मात्र लोक मानत नाही. आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये अनेक परिस्थिती बिघडण्याचं कारण हे देखील आहे की आम्ही तोंड देखल्यापणाने भीती बाळगतो पण आणि भीती बाळगत पण नाही. या ठिकाणी वचन सांगत आहे, ह्यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी करण्याची, नाश करण्याची वेळ आली आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. ह्या येणाऱ्या दिवसाचे पडगम आहेत. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, आपण आणखी एक रेफरन्स पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 7.
तो मोठ्याने म्हणाला देवाची भीती बाळगा देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा व त्याचे गौरव करा, कारण न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्यालाच नमन करा, बाकीच्यांना नाही. आज आपण भीती परमेश्वरची का बाळगायची? कारण त्याचा दिवस समीप आलेला आहे, जवळ आलेला आहे. तो केव्हाही येऊ शकतो आणि विशेष करून त्याच्याकडे न्याय करण्याचा अधिकार आहे, दंड देण्याचा अधिकार आहे. मोकार म्हणायचं नाही, पाळक साहेब आमच्या मनुष्यासाठी प्रार्थना करा आणि तो लगेच स्वर्गाच्या राज्यात जावा. पाळक साहेबांना लायसन दिलं नाही, पाळक साहेबांना सर्टिफिकेट दिले नाही, पाळक साहेबांकडे रजिस्टर दिलं नाही, फादर साहेबांकडे नाही दिलं, बिशप साहेबांकडे नाही दिलं, कोऑर्डिनेटर साहेबांकडे नाही दिलं, इव्हन पोप साहेबांकडे देखील दिलं नाही. तुम्ही म्हणूच नका की यांनी प्रार्थना केलो आमचा माणूस स्वर्गात जाईल. चुकून पण स्वप्नात सुद्धा असं तुम्ही विश्वास ठेवू नका. न्याय निवडा करण्याचं काम तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या हातामध्ये. आणि तो न्याय करण्याच्या पूर्वी तुम्हाला आणि मला सजेशन दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे, तुम्हाला आणि मला चान्स दिलेला आहे, तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे की आम्ही त्या संधीचा फायदा घ्यावा. आम्ही त्या परमेश्वरचं भय धरावं. परमेश्वरचं भय धरणं म्हणजे त्याच्या आज्ञा मानणं. परमेश्वरचं भय धरणं म्हणजे त्या आज्ञा कृतिशीलपणाने आमच्या जीवनामध्ये कार्यरत करणं. नुसतंच मोकार भय किंवा भीती हे दोन शब्दाचा अर्थ नाही, तर ती आमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आमच्या समोर प्रसंग कसाही येऊ आम्ही परमेश्वरचं भय धरणं खूप महत्वाचं आहे. कारण काय आहे आपण पाहू त्याच्यामध्ये 14:7 मध्ये लिहिलेलं आहे. काय म्हटलं ते? तो मोठ्याने म्हणाला देवाची भीती बाळगा देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा. देवाची भीती बाळगा त्याचा गौरव करा. कारण काय? न्याय निवाडा करावयाची. न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. त्याची घटिका आलेली आहे, आमची नाही. आम्ही कुणाचाच न्याय निवाडा करू शकत नाही, आमचा अधिकारही नाही आणि करू नाही. आणि जे कोणी करताय ना तर त्याचं ते भजनच होईल, त्याच्यात तर काही वादच नाही. कारण अनेक लोकांना काय वाटतं माहिती का, आम्ही चांगली गोष्ट एखाद्याला सांगितली म्हणजे न्याय केला. काही इतके पंडित आहेत ना, शास्त्र पंडित, काही इतके ज्ञानी गुणवंत झालेत ना, काही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने इतके भरलेत ना, काहींना प्रकटीकरण इतकं होतंय ना, काही देवाच्या इतके जवळ आहेत ना, ते लोक म्हणतात चूक दाखवू नका, निंदा करू नका, नावं ठेवू नका, दोष दाखवू नका, चांगल्या गोष्टी सांगू नका, आमच्या मिनिस्ट्रीमध्ये ढवळाढवळ करू नका, आमचे जे रूल आहेत ना त्याच्यामध्ये डोकं चालू नका, आमच्या संस्थेचे ते रूल आहेत, आमच्या मिनिस्ट्रीचे ते रूल आहेत, आमच्या वैयक्तिक चर्चचे ते रूल आहेत. तुम्ही कशाला डोकं चालवता? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, कदाचित देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जरी असले, मोठमोठाले कोऑर्डिनेटर जरी असले, मोठमोठाले बिशप जरी असले आणि मोठमोठाले संस्थाचे संस्थापक जरी असले, परंतु पवित्र शास्त्र ही खरी डॉक्टरीन, नियमशास्त्र, पवित्र शास्त्र, होली बायबल जे आमच्याकडे जुना आणि नवा करार दिलेला आहे, ज्याला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये कुणीही डावळाढवळ करायची नाही. त्याच्यामधल्या आज्ञा, विधी, नियम आम्हाला सर्वांना सारख्याच आहेत. आणि मग त्यामध्ये लिहिलेलं आहे कलस्यकाराच्या पत्रामध्ये, प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध, दोष, चुका, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावा. आणि मग ह्या वचनाचा उपयोग केल्यानंतर जर माझा भाऊ खड्ड्यात पडतोय आणि त्या भावाला मी सांगतोय की हा खड्डा आहे, जर त्याला खड्डा हे सांगणं म्हणजे जर त्याची निंदा किंवा न्याय जर असेल, तर मग सगळ्यात मूर्ख तोच व्यक्ती. जगातल्या दृष्टिकोनातून तो लय भारी असेल, पण तो देवाच्या दृष्टिकोनातून सर्वात मूर्ख. कारण देवाने तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा आणि जगातला कुणाचाच नाश होऊ नये म्हणून आम्हाला या वचनाच्या बंधनामध्ये, या वचनाच्या नियमामध्ये, या वचनरूपी आम्हाला दिलेल्या गायडन्स मध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन मध्ये, सत्यामध्ये चालायचं आहे. परंतु अनेक लोकांना ह्या गोष्टी खटकतात आणि त्याला ते दुसरा दुजोरा देतात, दुसऱ्या वचनाचा रेफरन्स देतात. तुम्ही दोष काढू नका, तुमचे काढल्या जातील. अहो मग काढा की. जोपर्यंत तुम्ही माझे दोष काढत नाहीत, जोपर्यंत मी तुमचे दोष काढत नाही, जोपर्यंत तुम्ही आणि मी आमचे दोष परमेश्वरासमोर ठेवित नाहीत, आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी आमच्या
दोषाबद्दल, आमच्या पापाबद्दल, आमच्या मूर्खपणाबद्दल, आमच्या अज्ञानाबद्दल, आमच्या खोटेपणाबद्दल, आमच्या अविश्वासाबद्दल जोपर्यंत तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय धरून परमेश्वराकडे मागत नाही तोपर्यंत तुम्हालाही क्षमा नाही मलाही क्षमा नाही. ते असं झालं तेरी बी चूप पण मेरी बी चूप. तुम्ही कुणाचं सांगायचं नाही मी कुणाचं सांगायचं नाही. अहो जर हे जरी केलं तर परमेश्वर तुम्हाला आणि मला दोघालाही नरकात पाठवीन. तुम्हाला आणि मला सुज्ञानाची जीवा कशाला दिलेली आहे, तुम्हाला आणि मला सत्य जीवन कशासाठी दिलेलं आहे. अनेक देवाचे सेवक अभिषिक्त आहेत की ते खुलून एकदम खुल्या प्रकारे देवाचा प्रचार करतात. ते कुणाला घाबरत नाही. भीती भय घाबरणं हे फक्त परमेश्वराला घाबरतात. बाकी जगातल्या मिनिस्ट्रीला ते घाबरत नाहीत. जगातल्या पाळक साहेबांनाही घाबरत नाही, रेव्हरंड साहेबांना घाबरत नाही, बिशप साहेबांना घाबरत नाही, कोऑर्डिनेटरलाही घाबरत नाही, फादर आहे नाही, कोण जेवढे कोणते असतील. अहो हे मनुष्य आहेत, हे तुमच्या आणि माझ्यासारखेच आहेत. त्या परमेश्वराला घाबरावं, त्या परमेश्वराची भीती धरावी. हा हे 100% खरं आहे की आम्ही आमच्या अधिकाराचा सन्मान करावा, आदर करावा, सत्कार करावा, त्याच्या अधीन असावं. हे 100% खरं आहे. ते आम्हाला करायचं आहे. पण याचा अर्थ तो आमचा देव नाही, याचा अर्थ तो आमचा पालन पोषण करता नाही, याचा अर्थ तो आमचा निर्माण करता नाही. त्यांनी काही शिकवून आम्ही कसंही मानावं आणि त्यांनी दिलेल्या आज्ञाचं पालवन नुसतं नंदेबाईला सारखं मुंडकं आलो. ह्या गोष्टी जे परमेश्वराचे लोक आहेत ना हे कधीच करत नाही. मग अशा लोकांना वाईट टाकलं जातं, वेगळं टाकलं जातं. त्यांच्या कार्यक्रमाला कोणी येत नाही, त्यांना कोणी बोलवीत नाही. त्यांची मंडळीलाही छोटी छोटी असती, त्याच्यातले काही मेंढर पळून जातील. कारण सत्य लोकांना पटत नाही, सत्य लोकांना पचत नाही. लगेच ते हिरवगार नवीन पावसाळा आल्यानंतर हिरवगार गवत येतं नवीन आणि ते गुरं ढोरं शेरड मेंढर जे असतात ना ते कवळा पाला पटापटा पटापटा खातात हवऱ्यासारखा. मग त्यांना ढेंडाळी लागते. मग त्यांच्याशी टंगडे बांधून ना त्यांना औषध पाजावं लागतं. मग तेव्हा कुठंतरी ते नीट होते. अशा प्रकारचं लोकांची धार्मिकता झाली. जे दिसन ते नुसतं खायचं, ढेंडाळी लागल्यासारखं अयोग्य प्रकारच्या गोष्टी खायचं. हे परमेश्वराचं भय धरण्याचं प्रतीक नाही. योग्य तेच प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरूच नका, तर ते देवापासून आहेत का नाही याची खात्री करा. मग तुम्हाला सांगणारा पास्टर राजू आलाट असू, नाही तर पास्टर डॅनियल राजा असू, नाहीतर एक अमेरिका, नाही तर कुठलाही असू, किंवा तुमच्या मधून काही एखादा निर्माण व्हायना, तो आत्मा, ते वचन, ते प्रीच, ती आज्ञा, ती विधी, ती गोष्ट देवापासून आहे का? याच्यामध्ये याचा स्वार्थ दडलाय, याच्यामध्ये याचे काहीतरी लुटायचा प्रसंग आहे, किंवा याच्यामध्ये याचं काही देवाचे किती गौरव याच्यामध्ये आहेत, देवाचं भय किती आहे, देवाच्या आज्ञाविधी किती आहेत, आणि हे मला वापरण्यासाठी, पालन करण्यासाठी, माझ्या आध्यात्मिक वृद्धीसाठी योग्य आहे का? जर आहे तरच घ्या, नसल परत एकदा कधीच त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. सरळ सरळ. कारण त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन आमचा कार्यक्रम होईल. त्या दिवशी ज्यावेळेस न्याय होईल ना त्यावेळेस आमचा कार्यक्रम होईल. आम्ही प्रभूला म्हणू शकत नाही प्रभू आम्ही तर पास्टर राजू आलाटच्या कार्यक्रमाला कंटिन्यू होतो, खूप छान शिकवायचा. पण ते योग्य आहे का ते तुम्ही कधी तपासलंय का? तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला पाहिलंय का? कधी तुम्ही स्वतः पवित्र शास्त्र घेतलंय का? दिलेले रेफरन्स चेक केलेत का? त्याप्रमाणे आम्हाला ते खाद्य मिळालंय का? किंवा काहीतरी लाभासाठी, स्तुती स्तवनासाठी, मोठेपणासाठी, लाभासाठी काहीतरी गोष्टी जोडून देणं नाही प्रिय. या ठिकाणी परमेश्वराचे भय धरणारे जे दास आहेत, संदेष्टे आहेत, या प्रत्येकाला बक्षीस देण्याचा, लहान थोरा समेत जे परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत त्यांना वेतन देण्याची वेळ आली. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला वेतन देऊ इच्छित आहे. मेल्यानंतर आमचा न्याय होणारे तो दुसरा नंबरचा भाग आहे. आता तुम्ही आणि मी जिवंत आहोत, तर आताच जिवंतपणेच आम्हाला वेतन देण्यासाठी तो येत आहे, आलेला आहे. किंबहुना त्यांनी द्यायला सुरुवात पण केलेली आहे. मग जैशी ज्याची करणी तैशी त्याची भरणी, जसे ज्याचे कर्म तसं त्याला फळ, जसे त्याचे श्रम तसं त्याला बक्षीस, जसं त्याचं काम तसं त्याचं मजुरी. मग आम्ही प्रभू मध्ये आतापर्यंत काय केलेलं आहे? जर काहीच केलेलं नसेल तर आज देखील वेळ गेलेली नाही.
तुम्ही काहीच करू नका, फक्त प्रभूला सालस मनाने आपला उद्धार करता म्हणून स्वीकारा. तुम्ही दुसरं काही प्रीचही करू नका, बायबल घेऊन सुवार्ताही सांगू नका, लोकांचे दारही टिपू नका. कारण लोक आता कटाळेत. घरात गणित वाड्या गणित ब्रदर पास्टर सिस्टर रेव्हरंट तयार झालेली आहेत. आता लोक वैतागलेत. हे सगळे सुळसुळाट झालाय. आत्मीयाने खरेपणाने सेवा करणारे एकदम कमी. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जर तुमच्यामध्ये परमेश्वराने ते गुण दिलेले आहेत ते तुम्ही आत्मसात करा. आणि आता लोकांपुढे टाकण्याची काही एक उरलंच नाही. तर आमचं स्वतःच जीवन आज आम्हाला तपासायचं आहे. कारण न्यायाचा दिवस समीप येत आहे, आलेला आहे. तो केव्हा येईल माहित नाही. आणि म्हणून आम्हाला त्याचे भय धरणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आज आपल्याला भीती, भय, घाबरणे हा जो 68 क्रमांकाचा जो भाग आहे तो संपवायचा आहे. म्हणून एक 4 रेफरन्स आपल्याकडे बाकी आहेत. तर आपण ते 4 रेफरन्स शॉर्टकट मध्ये पाहणार आहोत. कारण अनेक दिवसापासून जवळजवळ 68 दिवस झाले हे दाढीवाली येते तर नुसते भीती, भय, घाबरणं याच्यावरच लेक्चर चाललंय. दुसरं काही आहे का नाही? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ही काळाची गरज होती, काळाची गरज आहे की आम्ही कुणाचं भय धरलं पाहिजे. कारण अनेक चर्चेस मध्ये पाळक साहेबांचं भय धरलं जातं, अनेक चर्चेस मध्ये कारभार्याचं भय धरलं जातं, अनेक चर्चेस मध्ये गायन वृंदाचं भय धरलं जातं. अरे याचं भय नाही धरवतो, ह्यो स्तुतिगीत गायला नाही येणार. आणि मग प्रार्थना कशी करायची? सगळ्यांना बाजीरावच म्हणावं लागत आहे. आलं तो टार करायला ते काय घेतो, तुन काय आणतो, काय तो ड्रम सेट काय आणतो, तिथं येऊन टांग टांग करतो. त्याचं भय धरावं लागत नाही. त्याचं भय धरावा तर तो वाजवणार नाही. मग तो ऍक्टिव्ह पॅड वाला त्याचं भय धरावं लागत. मग त्या मोकळ्या केसाच्या त्या सिस्टर येतात मेकअप करून, मग त्या माईक हातात घेतात, मग त्यांचे सिंगिंग करतात ते. मग त्यांचा नाही मान सन्मान केलं, त्यांची नाही भीती धरली तर मग नाही आले तर मग वर्शिप कशी होईल? अहो, इतक्या लोकांची भीती धरावं लागते चर्च चालू करता करता तर नाकी नाव आली आहेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, हे लोक नाही आले चर्चला तरी चालेल. परंतु सत्य, रियालिटी, ज्या परमेश्वराचं भय धरायचं ना त्याच धरायचं. हे आराधक, हे वर्शिप टीमर आणि हे देवाचे सेवक सेविका जे येतं, यांनी जर परमेश्वराचं भय धरल्यानंतर यांच्या पुढं करायची गरज नाही. ज्या अर्थी यांचा पुढं करायची गरज पडती ना, त्या अर्थी हे परमेश्वराचे भय धरणारे लोक नाहीत. काहीतरी करून आपण हे चालू ठेवावं. लोक नाव ठेवतील. मग धरा मनुष्याचं भय, परमेश्वराचं द्या सोडून. परमेश्वराची नका वाट बघू. वचन 10 मिनिटं लांबलं तर लई तकलीफ होती. आणि गाण्यावाला 1 घंटा जरी गाणं वाचलं तर आणखीन, ब्रदर खूप छान आवाज आहे, आणखीन 2 गीतं गा. सिस्टर खूप छान आवाज आहे, आणखीन 2 नाचायची गीतं गा. आपण आनंद करू, उठून नाचू, उलथ पालथ पडूस्तोवर. हा, त्याला मग अजून 2 गीतं घ्या. आणि देवाचं एक सत्यवचन सांगायला पाळक साहेबांनी 1 रेफरन्स जादा उचललं ना, पाळक साहेब चर्च सुटायचा टाइम झाला, पुढच्या हप्ते घ्या ना. मग गाणे पण पुढच्याच हप्ते घ्या ना. आपण एक रेफरन्स होतोय, प्रकटीकरणाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 4. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही, तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस. आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्या समोर येऊन तुला नमन करतील. आणखीन एक रेफरन्स वाचूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 18 वचन क्रमांक 9. 5 वाचूया पहिलं. 9 वाचू. ओके. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्या बरोबर जार कर्म व विलास केला ते तिच्या पिढेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील. तेव्हा तिच्याकरिता रडतील व ऊर बडवून घेतील. आम्ही आणखीन एक वाचूया रेफरन्स. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 18 वचन क्रमांक 15. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी
रडत व शोक करीत तिच्या तिच्या पिढेच्या भयामुळे दूर उभे राहतील. आणखीन एक शेवटचा रेफरन्स म्हणजे आपला भीती भय घाबरणं भाग क्रमांक 68 मधला एकदम शेवटच्या नंबरचा एक आणखीन एक रेफरन्स आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 5. वाचूया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्यांनो, सर्व लहान थोर दासांनो त्याचे स्तवन करा. अहो पृथ्वीवरील सर्व लहान थोर सर्व परमेश्वराचं भाई धरा, परमेश्वराचं गौरव करा. आणि शेवटी वाचूया आपण 19:5 पुन्हा एक वार. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. आता ही दुसरी तिसरी कडून नाही, जे राजाचा आसन आहे ना, जो मेन बॉस आहे ना, तिथून वाणी झाली. आणि त्या वाणीला कुणी बंद करू शकत नाही, त्या वाणीला कुणीही रोखू शकत नाही, त्या वाणीला कुणीही मध्ये डिस्टर्ब करू शकत नाही. ती वाणी आणि आज देखील तीच वाणी आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. ती म्हणाली अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो त्याचे स्तवन करा. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे तुम्ही आणि मी सर्व लहान थोर परमेश्वरचे दास, सेवक, संदेष्टे, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब आहेत, आम्हाला परमेश्वरचं भय धरणं खूप महत्वाचं आहे. आम्ही जर धरलं तर आमचे बिलिव्हर्स लोक धरतील, आमचे जर धरले तर आम्ही ज्यांच्याकडे सुवार्तेला जाऊ ते देखील धरतील. आणि म्हणून अशा प्रकारे आपण भीती भय घाबरणं या विषयावर सातत्याने 68 भागामध्ये चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक रेफरन्स मध्ये भीती भय घाबरणं या शब्दावरच, त्याला अनुसरून, या शब्दाला धरूनच आपण रेफरन्स घेतलेले आहेत, वचन घेतलेले आहेत. दुसरा रेफरन्स कदापि टाकलेली नाही. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, युट्यूब चॅनलला देखील आपले जवळपास 68 भाग अपलोड झालेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या टायमिंग लाईनला फेसबुकच्या 68 भागाची तिथं आहेत. जर जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी ह्या गोष्टीची गरज पडेल, रेफरन्सची गरज पडेल, किंवा असं वाटलं की आपल्याला चुकीचं शिक्षण मिळालंय, तर त्या भागाची नंबर देऊन मला तुम्ही कॉल करू शकता, त्याबद्दल विचारू शकता. जर माझं चुकलेलं असेल तर निश्चित अर्थाने आपण दोघं मिळून त्यावर पुन्हा एक वार चिंतन मनन अध्ययन करू. कदाचित घाई गडबडीमध्ये रेफरन्स खालीवर झाला असेल, किंवा आकडा कदाचित माग पुढे झाला असेल, एवढाच फरक पडेल. पण तो चुकीचा रेफरन्स तर काही चुकून पण पाडणार नाही. म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, तुम्हा प्रत्येकाचा मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. तुम्ही अनेक दिवसापासून लाईव्हला आहात, अनेक एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलेला आहे, आणि यामध्ये तुम्ही आणि मी मिळून चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. पुन्हा एक वार प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात पुन्हा एक वार स्वागत करतो. आणि अनेक देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आपल्याला लाईव्हला जुडले होते, जुडत आहेत, त्यानंतर देखील पाहत आहेत. जरी आमच्या लाईव्हला 2, 3, 4, 5, 10 लोक जरी असले, परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, हे सर्व निवडलेले लोक आहेत, बोलवलेले लोक आहेत, आचरण केलेले आहेत. आणि मी अपेक्षा धरतो की तुम्ही आचरण करणारे असाल, कारण मी स्वतः प्रयत्न करीत आहे आचरण करण्याचा. आणि म्हणून परमेश्वराचं भय धरा, त्याच्या नावाचा सन्मान करा, गौरव करा. ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला कोविड-19 लाटेमध्ये सुरक्षित ठेवलं, त्या परमेश्वराचे आभार माना, सालस मनाने जीवन जगा, जे आहे त्यात समाधान माना. परमेश्वर आमची म्हणजे बऱ्याच गोष्टीवर आमची नेमणूक करेल. अनेक आर्थिक परिस्थिती दावलेली असेल, चिंता असेल, काळजी असेल, टेन्शन असेल, ताण असेल, दबाव असेल, या कोविडमुळं 1-1.5 वर्षांमध्ये जी काही परिस्थिती खालावलेली असेल, वेगवेगळ्या प्रकारची भीती भय दडपण निर्माण झालेलं असेल, सर्व चिंता काळजी परमेश्वर टाकून द्या. तो महान परमेश्वर आहे, तो सदाजीवी आहे, तो कधी न बदलणार आहे. तो काही पाळक साहेब नाही म्हणून आता सांगितलं लगेच बदललाय. तो परमेश्वर आहे, तो कधी न बदलणार परमेश्वर आहे.
इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिले ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे आणि म्हणून त्या कधी न बदलणाऱ्या देवाच्या हाताखाली लीन व्हा, नम्र व्हा, त्याचं भय धरा. तुमचे सर्व प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सोडून द्या. होता होईल तितकं सगळ्याशी प्रेमाने वागा, प्रीतीने वागा. आणि आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहे की नाही याची खात्री करा. आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार सर्व लाईव्ह फेसबुक मधील असणाऱ्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, बिलिव्हर्स, अनबिलिव्हर्स, माझे फ्रेंडबुक जे फेसबुक मधील जे अन्य जातीचे अविश्वासू मित्र देखील आहेत, ते देखील या कार्यक्रम पाहत आहेत, नंतर शेअरिंग करत आहेत. या प्रत्येकाचं, त्याचप्रमाणे युट्यूब मध्ये देखील काही लोक पाहत आहेत, त्या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि खरोखर या ठिकाणी आपण हा एपिसोड थांबवणार आहोत आणि पुढच्या लाईव्ह सेशनला ज्यावेळेस आपण येऊ, तुम्ही देखील प्रार्थना करा की परमेश्वरने आम्हाला सुंदर असा विषय चिंतन मनन अध्ययनासाठी द्यावा, यासाठी की तुमची आणि माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि यामधून आम्ही परमेश्वरच्या समीप जास्तीत जास्त आम्ही बसावं. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर पित्या, आम्ही तुझी उपासना करतो, तुझी स्तुती करतो. 68 भागामध्ये प्रिय बाप्पा चिंतन मनन अध्ययन करत असताना योग्य त्या वचनाचा पुरवठा, शब्द रचना पुरवलीस परमेश्वर बाप्पा, त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. कदाचित या 68 भागामध्ये आणि त्याही पूर्वी अनेक ज्या भाग आम्ही चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे, कदाचित परमेश्वर बाप्पा जाणून बुजून किंवा नजर चुकीने किंवा परमेश्वर बाप्पा सैतानाच्या ढाचेत येऊन किंवा परमेश्वर बाप्पा आवेशी होऊन जे काही वक्तव्य गलत पडले असेल, जे काही पालक साहेबांची, बिशप साहेबांची निंदा किंवा एखादा अपशब्द पडला असेल, त्याबद्दल मी पुन्हा एक वार तुझी क्षमा मागतो. आणि परमेश्वर बाप्पा पुन्हा एक वार तुझ्या नवीन विषयासाठी मी विनंती करतो की अध्ययन मनन चिंतन करण्यासाठी तू आम्हाला योग्य असा विषय निवडून दे आणि त्या माध्यमातून आमची आध्यात्मिक उन्नती कर. माझ्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. माझा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचे डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, पोलीस डिपार्टमेंट, सेवा परमेश्वर, विशेष करून देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, बिलोस भाऊ बहीण, आई वडील, माझे परमेश्वर देव बाप्पा, जे अनबिलिव्ह भाऊ आहेत, जे अविश्वासू भाऊ आहेत, जे विधर्मी भाऊ आहेत, जे बहिणी आहेत, जे फ्रेंड सर्कल आहे, तर प्रत्येकाला मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी माझी भारतीय कमांडो जवान, मिलिटरी फोर्स, परमेश्वर देव बाप्पा, त्यांचं कुटुंबीय आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. जे समस्या असतील, आजारात असतील, टेन्शन मध्ये असतील, ताणामध्ये, दबाव, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारी असतील, ज्यांना कामधंदा नसेल, ज्यांना छोटे मोठे आजार असतील, जो कोविड मध्ये कदाचित असतील, जे भीती भय दडपणामध्ये असतील, जे जे प्रसंग आज ज्यांच्या जीवनामध्ये असतील, परमेश्वरच्या नावामध्ये प्रत्येक प्रियच्या नावावर तुझी कृपा आणि दया कर. आणि परमेश्वर देव बाप्पा, एक शेवटची संधी तू आम्हाला दे, यासाठी की आम्ही तुझं भय धरावं आणि तुझ्या नावाचा महिमाने गौरव करावा, यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार माझ्या परिवारासमेत माझे सर्व आप्तजन, नातेवाईक, मित्र, स्नेही, प्रिय परमेश्वर सुरत देवाचे सेवक सेविका आणि लाईव्ह सेशनला 68 भागामध्ये वेळोवेळी परमेश्वर देव बाप्पा सातत्याने एक तासापर्यंत परमेश्वर देव बाप्पा तुझं गौरव करणारे, चिंतन मनन अध्ययन करणारे माझे भाऊ बहीण, आई वडील, यांच्या प्रश्न, समस्या, चिंता, काळजा, त्यांचे टेन्शन, ताण, दबाव येशूच्या नावात दूर केलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. आभार प्रदर्शनासह छोटीशी विनंती, धन्य उद्धारक जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभेशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या होई. आमेन. प्रभेशू रक्त की जय, प्रभेशू रक्त की जय, प्रभेशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.